झी 24 तास एक पाऊल पुढे. DID सुपर मॉम्सचा सीझन खूपच चर्चेत आहे. एरवी घराची जबाबदारी समर्थपणे पेलणाऱ्या ह्या सुपर मॉम्स डान्सच्या दुनियेत धमाका करताना दिसतात. या रियालिटी शो मध्ये असलेलं एक मराठमोळ नाव म्हणजे फुलवा खामकर. सेलिब्रिटींना आपल्या तालावर नाचवल्यानंतर आता फुलवा DID मध्ये मेंटॉसच्या तालावर थिरकायला सज्ज झाली आहे. त्याच निमित्ताने फुलवाशी केलेली ही खास बातचीत. DID सुपर मॉम्स हा शो सध्या सुपरहिट ठरतोय आणि हा शो गाजवते आपली मराठमोळी फुलवा खामकर. फुलवा आता आपल्या सोबत आहे. फुलवा, खूप खूप स्वागत आणि खूप खूप मस्त वाटतंय. म्हणजे एका नॅशनल चॅनलवर जाऊन शो गाजवणं म्हणजे इट्स अ बिग थिंग. काय सांगावं असं वाटतं आतापर्यंतचा तुझा अनुभव? खूप मजा येते आणि मला एक 4-5 महिन्यांपूर्वी कळलं होतं की असं काहीतरी बहुतेक DID विल कम सून, म्हणजे हे घेऊन मम्मी स्पेशल. तेव्हाच मला होतं की आपण जाऊयात, कारण ही एक संधी आहे. आणि सोनीवर जेव्हा बुगी बुगीचा मदर स्पेशल जो पहिला सीझन झाला होता तेव्हा त्याचा पण खूप छान TRP गेला होता आणि तेव्हा मी जिंकले होते. म्हणजे तो त्याच्यानंतरची पुन्हा संधी कधी आली नाही चालून, कारण DIDचं स्टँडर्ड इज व्हेरी हाय. की त्यांच्या पहिल्या सीझनला फॉर्च्युनेटली मी ट्रेन करायचे त्या मुलांना. सलमानचा वगैरे जो सीझन होता किंवा त्याच्यानंतर लहान मुलांचा सीझन होता, त्यामुळे काइंड ऑफ असोसिएशन वाटायचं DID बरोबर. आणि जेव्हा DIDचं मम्मी स्पेशल होतं म्हटलं मी खूप खुश झाले आणि ठरलं की आलं तर आपण नक्की जायचं म्हणून. तू या शोमध्ये आल्यामुळे कुठेतरी मराठमोळे परफॉर्मन्सेस ही प्रेक्षकांना पाहायला मिळतात. आणि आतापर्यंतचा तुझा डान्स अनुभव कसा आहे? मिथुनदा आहे, मर्जी आहे, छान छान एकापेक्षा एक छान जजेस आहेत, तर त्यांच्यासोबतचा अनुभव? खूप मस्त. कारण जेव्हा मी पहिली त्यांची स्टुडिओ राऊंड झाली, म्हणजे ह्या सगळ्या बेसिक 3-4 आमच्या झाल्या राऊंड्स, त्याच्यानंतर मेन फारा खान आणि मर्जी या दोघांपुढे आम्हाला जेव्हा परफॉर्म करायचं होतं, तर आपल्याकडचे ते दिग्गज आहेत जे नॅशनल लेवल किंवा भारतातले, तर त्यांच्यापुढे परफॉर्म करायचं होतं. तर मी अप्सराली चूज केलं होतं की मला माझी गाणी करायची आहेत वगैरे. पण त्यांचं म्हणणं होतं की मग तू असं काहीतरी कर की फक्त लावणी करू नको, यू इनकॉर्पोरेट समथिंग विथ दॅट. त्यामुळे मी अप्सरा आणि कंटेम्पररी मिक्स करून एक परफॉर्मन्स केला पहिल्या ऑडिशनला, जो खूप अप्रिशिएट झाला. मी अगदी उभं राहून स्टँडिंग ओवेशन मला मिळालं. दॅट वॉज द फर्स्ट टाईम मी मिथुनदांच्या पुढे आणि ह्या सगळ्यांपुढे परफॉर्म केलं. अनेक रियालिटी शोमध्ये पार्ट घेतलेला आहे, सहभागी झाले, जज म्हणून असो किंवा कंटेस्टंट म्हणून असो. पण काय वाटतं तुला, खरंच हे रियालिटी शो नावापुरते रियालिटी असतात की खरंच हे रियालिटी शो असतात? अदरवाईज इट्स ऑल्सो स्क्रिप्टेड असंही म्हटलं जातं. हो, डिप्लोमॅटिक बोलू का? सी, व्हेरी ऑनेस्टली, इट इज अ शो, इट इज देअर शो. तुम्ही त्या कॅल्क्युलेशननी जर कुठल्या रियालिटीमध्ये गेलात तर तुम्ही तिथे नाही टिकू शकत. मी अशा कॅल्क्युलेशनने गेले की मला तिथे नाचायचं, एक नाचायला मिळतं, एक फ्रेश. म्हणजे काय होतं, शेवटी मी एक कोरिओग्राफर म्हणून पण एक सवय लागते. तुम्ही त्याच एका आपल्या चौकटीमध्ये राहता, फिल्म्स करत राहता किंवा एका पर्टिक्युलर ती तोडून जर बाहेर जायचं असेल तर काही वेळा तुम्हाला अशा गोष्टी करायला लागतात. सो मी हा रियालिटी शो ॲक्सेप्ट केला आहे. हा माझा लुकआउट आहे. म्हणजे मी का तिथे गेले हे जर मला कोणी विचारलं तर मला नाचायला आवडतं आणि इट्स अ नाईस प्लॅटफॉर्म. बस त्याच्या उपर मी काही विचार केला नाही आहे किंवा डोक्यातही काय नाही. त्यामुळे तो त्यांचा शो असल्यामुळे झीचा, त्यांनी तो कसा प्रमोट करावा, त्यांनी काय करावा हा त्यांचा प्रश्न. त्याच्यात मी घुसायला गेले तर नो यूज ऑफ बिईंग ऑर कंटेस्टिंग द इव्हेंट. मी आय एम टेकिंग इट इज अ व्हेरी नाईस कॉम्पिटिशन. हे स्पर्धा आहे शेवटी. तिथे मला जाऊन छान करायचं आहे. आवडलं तर मी राहणार, नाही आवडलं तर आय विल कम बॅक मे बी. डान्सिंग सुपरमॉमसाठी ही एक कॉम्पिटिशन आहे, एक स्पर्धा आहे. पण तू स्वतः एक सुपरमॉम आहेस, त्यामुळे आता या पार्टिसिपेट म्हणजे या शोमध्ये गेल्यानंतर घरी कसं काय सगळं मॅनेज होतं किंवा तुझ्या मुलीचं कसं मॅनेज होतं, तुझं कसं ॲडजस्ट होतं? ॲट अ टाइम की तिला ते जाणवेपर्यंत की तू जाऊ नको आता, असं झालं होतं तिचं. पण ठीक आहे, नंतर मग ती आमच्या रिहर्सल्सना आली एकदा दोनदा. मग तिला एकदा मी शूटला घेऊन गेले. मग तिनं ते सगळं आवडतं. मला म्हणायची कधी मग एक ॲट अ पॉईंट असं झालं होतं की मला ना दोन्ही वाटतं, आई मला असं वाटतं तू सोडावा असतो शो, पण मला माहिती आहे तुला त्यातनं आनंद मिळतो वगैरे, असं तिने डायलॉग मारला. म्हणजे तिला ते कुठे जाणवलं असेल की आणि तू टीव्हीवर येतेस ना, मग सगळे टीचर्स विचारतात, मग तिला आवडतं.
म्हणजे अप्सरा आलीची मराठमोळी झलक तर प्रेक्षकांना पाहायला मिळाली, पण असं ऐकलं की वाजले की बारा या गाण्यावरही तू परफॉर्म करणार आहे. मी खूप इन्सिस्ट करते ना. त्यांचं कसं आहे, ग्रुप ट्रायोज हे आणि ड्युएट हे आधी होतात आणि ड्युएट आणि ट्रायोमधनं ते सिलेक्ट करतात की जे जरा वीक असतात कंटेस्टंट किंवा कोरिओग्राफरनं ज्यांना उतरवायचे. ट्रायल झोन म्हणून जो प्रकार आहे की प्रत्येक कोरिओग्राफर उतरवतो ट्रायल झोनला एक आर्टिस्ट आणि त्यातले 1 किंवा 2 एलिमिनेट होतात. मग त्याच्यात मी त्यांना इन्सिस्ट करते की मला उतरवा, कारण मला वाजले की बारा तिथे करायचंच आहे. म्हणजे की सिन्स हे आपलं गाणं आणि इतके वेळा हे नॅशनल टेलिव्हिजनवर आलंय पण मी नाही केलंय ते कधी, त्यामुळे ऑफकोर्स मला आवडेल त्याला. होप मी ते करेन. चल, ऑल द बेस्ट या शो साठी आणि तू नक्की जिंकशील अशी आम्ही एक अपेक्षा करतो. ऑल सगळ्या मम्मीज छान आहेत आणि आय होप म्हणजे आय हॅव गॉट अ गुड प्लॅटफॉर्म. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा माझ्याकडनं. खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप आपुलकीने आमच्याशी बोललीस त्याबद्दलही धन्यवाद. मोस्ट वेलकम. थँक्यू. तेव्हा DID सुपर मॉम्समध्ये फुलवा खामकर नक्कीच पहा हिला. व्हिडिओ जर्नलिस्ट विद्याधरसह जयंती वाघधरे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास एक पाऊल पुढे.